तर उंचावर असलेला पवई परिसर जिथे पाणी एका सेकंदात वाहून जायला हवं तिथे आज अक्षरशः तलाव साचलाय। रस्ता सरकारी, कर जनतेचा, मग पावसाळ्यात मुंबईकरांच्या नशिबी जीव घेणा प्रवास का? कोट्यावधींचा कर गोळा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा मान्सूनपूर्व कामांचा दावा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेलाय। नमस्कार, मी संदीप कसालकर। बातमी आहे पालिकेच्या त्या ढिसाळ कारभाराची ज्याने आज पवईकरांना घरात रस्त्यावर ओलीस ठेवलाय। दृश्य पहा, हा पवईचा मुख्य मार्केट परिसर आहे। हे रस्ते आहेत की एखादा विस्तीर्ण तलाव असा प्रश्न पडावा एवढं पाणी इथे साचलंय। वाहन चालक, पादचारी आणि स्थानिक व्यावसायिक सध्या नरक यातना भोगतायत। उंचावर असलेल्या पवईची जर ही अवस्था असेल तर पालिकेचे नाले सफाईचे दावे किती फोल होते हे आता उघड झालंय। लोकांचा व्यवसाय ठप्प झालाय आणि वाहतुकीचा तर पुरता बोजवारा उडवलाय। आता प्रश्न थेट कायद्याचा आणि जबाबदारीचा आहे। दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली खर्च होतात, मग तरीही ही परिस्थिती का? इथे थेट कायद्याचे उल्लंघन होते आहे। मुंबई महानगरपालिका कायदा BMC ऍक्ट 1888 च्या कलम 61 नुसार शहरातील सांडपाणी, पाण्याचा निचरा करणं आणि रस्ते सुरक्षित ठेवणं ही महानगरपालिकेची अनिवार्य कर्तव्य आहेत। यात अपयश घेणं म्हणजे कर्तव्यात कसूर। कलम 337 आणि 348 BMC ऍक्ट नुसार सार्वजनिक रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणं पालिकेला बंधनकारक आहे। मोटार वाहन कायद्याच्या सुधारित तरतुदीनुसार खराब रस्ते किंवा रस्त्यावरील पाण्याच्या साठ्यामुळे जर अपघात झाला तर संबंधित प्राधिकरणाला जबाबदार धरण्याची तरतूद आहे। मग तरीही पालिका प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून आणि कानात बोळे घालून का बसलाय? जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ कधी थांबणार? स्थानिक नागरिकांमधून आता प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। केवळ पाण्याचा पंप लावून तात्पुरतं पाणी उपसून चालणार नाही, तर या समस्येवर कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था झालीच पाहिजे। जर उंचावरच्या पवईत पाणी साचत असेल तर या कामांचे टेंडर लाटणाऱ्या कंत्राटदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे का दाखल होऊ नयेत हा आमचा थेट सवाल आहे। प्रशासन यावर कधी जागे होणार आणि पवईकरांना या जाचातून कधी मुक्त करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे।